सध्या उत्तरेतनं आलेले लोक असं काही काव्यबिव्य इथं करताना काही दिसत नाहीत आपल्या लोकांच्या. परंतु तो येतो काय, म्हणजे कीर्ती किती असावी, कुठपर्यंत असावी. मला आठवतं इंग्लंडमध्ये शिवाजी महाराजांच्या हिरोईक्सच्या बातम्या छापून आल्यात. लंडन गॅझेट या नावाचं वर्तमानपत्र तिथं होतं आणि त्या वर्तमानपत्रातनं शिवाजी महाराजांच्या बद्दलच्या बातम्या, विशेषतः सुरत लुटीच्या वगैरे, त्या सुरत इंग्रजांच्या वखार लुटली गेली नाही, परंतु तो इंग्रजांच्याकडं हेनरी गॅरी म्हणून जो फॅक्टर होता, त्या हेनरी गॅरीची जी पत्रं आहेत, सुरत लुटी शिवाजीराजांनी 64 साली लुटली आणि 70 साली लुटली. 64 साली जी लुटली होती त्याच्यानंतर ती जी पत्रं आहेत हेनरी गॅरीची, त्याच्यात एक वाक्य कायम आहे की सुरत ट्रेम्बल्स ॲट द नेम ऑफ शिवाजी. सुरत थरथरायला लागते, शिवाजी म्हटलं की पळायला लागतात लोक, भडोचकडे पळायला लागतात सगळीकडे. इतका दणका शिवाजी महाराजांनी घातला होता त्या. आणि शिवाजी महाराजांचं त्या बाबतीतलं प्लॅनिंग, आता काही प्लॅन कुठेही करावं लागतं सगळ्यांना. विशेषतः आता अलीकडं तुम्ही कुठल्याही कारखान्यात नोकरीला करत असलात तर एखादं मार्केटिंग डिपार्टमेंट असतं, मग ते मार्केटिंग ऑर्डर जनरेट करत, मग त्याच्यासाठी मग तुम्हाला शॉपमध्ये ते प्रॉडक्ट काहीतरी करावं लागतं, मग ते प्रॉडक्ट यांना विकावं लागतं आणि प्रॉडक्टला सपोर्ट डेव्हलप करावा लागतो. त्याच्यासाठी सर्व्हिस आउटलेट्स करावे लागतात, डीलर्स नेमावे लागतात, स्पेअर पार्ट्स करावे लागतात. हे जे सगळं आलं भाग, याच्यासाठी एक वेगळं प्लॅनिंग लागतं. आणि शिवाजीराजांचं जे काही प्लॅनिंग आहे, मी उदाहरण म्हणून सांगतो, पुढं मी नंतर सांगीन ते, की आग्रा, शिवाजीराजे आग्र्याला गेले, औरंगजेबाला भेटले, औरंगजेबाचे कैदी झाले आणि शिवाजीराजे नंतर त्याच्या कैदेतनं सुटून परत आले. औरंगजेब हा जो एक फॅक्टर आहे फार महत्त्वाचा आहे, कारण औरंगजेबाने स्वतःच्या मुलाला मारलं. मुहम्मद सुलतान म्हणून त्याचा थोरला मुलगा होता, त्याला मारलं. वडिलांना कैद करून ठेवलेलं होतं, बहिणीला कैद करून ठेवलेलं होतं. दुसऱ्या मुलाचा पाठलाग करत तो इथं आला, मुहम्मद अकबराचा पाठलाग करत तो आपल्याकडे आला. म्हणजे औरंगजेबासारख्या माणसाच्या तावडीतून शिवाजी महाराज निसटले. एकही माणूस मेला नाही त्यांचा, एकही माणसाचा मृत्यू झाला नाही, सर्व जिवंत परत आले. हे काही सामान्य गोष्ट नाही आहे, कारण औरंगजेब हा त्यातला एक मोठा फॅक्टर आहे. शिवाजीराजांनी 8 हत्ती नेले होते, ते 8 हत्ती परत आणले त्याच्यातनं. ह्या ज्या काही गोष्टी आहेत, त्यांच्या ज्या अचिव्हमेंट्स आहेत, या अचिव्हमेंट जर का पाहिल्या आपण, कारण मुघलांच्या इथं बापाला भावाला मारल्याखेरीज गादीवरच बसता येत नसे, ते औरंगजेबाने केलेलंच होतं कायम. बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या एका पुस्तकात एक वाक्य असं लिहिलं आहे की मुघल शहाजाद्यांना असं वाटत असे की आपला बापच जन्माला आला नसता तर किती बरं झालं असतं, आपणच जाऊन बसलो असतो तिथं. सर पण ज्या काही आता मी गेले काही दिवस बघतोय, आता क्लिंटन यांचं नाव काढलं म्हणून मी सांग की क्लिंटन यांच्यासारख्या एक माणसाला, किंवा आपण तुम्ही आता काही प्रमाणात वाचलं असेल, शेन वॉर्न, टायगर वुड्स, हे कशाबद्दल आता अलीकडच्या काळात प्रसिद्ध आहेत, ते क्रिकेटबद्दल नाहीत, इतर त्यांच्या गोंधळाबद्दल प्रसिद्धी त्यांना मिळते त्याच्यात. मग त्यांना शिवचरित्रापासून शिकण्यासारखं आहे ना गोष्ट. आमच्याकडे शिवाजी महाराजांचं चारित्र्य जे आहे ते चारित्र्य निष्कलंक आहे आणि त्या निष्कलंक चारित्र्य हे त्यांना शिकता येईल. मला भूषण आहे, तो भूषण म्हणतोय की शिवाजी महाराजांच्यात किती एकूण गुण एकत्र आलेले आहेत. सुंदरता, गुरुता, प्रभुता, भूषण होती है आदर जामे, सज्जनता व दयालुता, दीनता, कोमलता झलके पर जामे, दान कृपान हु को करी भो अभय दानन की बर जामे, साहिन सोरन टेक विवेक, इते गुण एक शिवा सरजामे. किती गुणांचा समुच्चय एका ठिकाणी झालेला आहे, ते भूषणाने सांगितलेलं आहे. तसंच रामदासांनी, त्यातल्या रामदासांनी जी विशेषणं वापरलेली आहेत शिवाजी महाराजांच्यासाठी, निश्चयाचा महामेरू, याच्यावर एक भाषण देता येईल पूर्ण. बहुत जनांसी आधारू, याच्यावर एक भाषण देऊ शकेल. पण लोक जे विसरतात नेमकं की रामदासांनी जे पत्र लिहिलं होतं त्या पत्रातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे महाराजांच्या संबंधी लिहिलेला, तो आहे आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई. हे सगळं विसरून कारभार करतात लोक आपल्याकडे. सुशील हा प्रकारच नाही आहे तिथे, चारित्र्य हा प्रकार तिथं नाहीच आहे कुठे. पण ते चारित्र्य जर का असतं तर आज शिवाजी महाराजांच्या पाठीमागे लोक उभे का राहिल्यावर. एखादा चारित्र्य संपन्न माणूस कसा असतो, तो लोकांचा आदर्श कसा होतो. इथं आदर्श नावाचाच एक घोटाळा चाललेला आहे आता सध्या त्याच्यात. पण हे या लोकांनी शिकण्यासारखं जर का काही असेल तर शिवचरित्रातनं शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. क्लिंटनना हे शिकवतं. क्लिंटननी खरंच शिवचरित्र वाचलं असतं ना तर मग ते प्रकरणं घडली नसती त्यांच्याकडनं. शिवचरित्र वाचलं असतं, शिवचरित्रातनं अनेक गोष्टी. माझा अनुभव असा आहे की एखादं संकट जर का आलेलं असेल ना, ती नेहमीच असतात म्हणून, आणि म्हणूनच कायम शिवचरित्र वाचावं लागतं. तुम्ही शिवचरित्रात त्याला मार्ग मिळतो. शिवचरित्रात मार्ग म्हणजे शिवाजी महाराजांच्या सारखा आता आपल्याला दोन अफजलखानाशी काही लढाया करायच्यात किंवा तलवारीनं मारायचं वगैरे असला प्रकार नाही आहे. पण कुठं डिसिजन कुठला घ्यायचा, कसा घ्यायचा, याच्याबद्दल तुम्हाला प्रेरणा मिळायला लागतात, इन्स्पिरेशन मिळायला लागतं आणि त्यातून आपल्याला मार्ग सुचतो. एक पॉझिटिव्ह कसा असावं लागतं. माणसाने विचाराच्या बाबतीत
ऑप्टिमिस्ट असावं, पेसिमिस्ट नसावं, आशावादी असावं, निराशावादी कधीच न. एक उदाहरण शिवाजी महाराजांचं तुम्हाला सांगतो मी, की शिवाजीराजे ज्या वेळेला 4 फेब्रुवारी 1670ला शिवाजीराजांच्याकडे ताब्यात कोंढाणा आला, सिंहगडाला तानाजी गेला, त्याच्यानंतर बरोबर 20 दिवसांनी शिवाजीराजांना मुलगा झाला, दुसरा मुलगा झाला आणि तो राजगडावर झाला. आणि तो मुलगा झाला तो पालथा जन्माला आला. आता शिवाजी महाराजांना कसं सांगायचं जाऊन की मुलगा झालाय पण तो पालथा जन्माला आलाय, कसं सांगायचं जाऊन? पण कुणीतरी एक धीर केला, कुणीतरी जाऊन सांगितलं की महाराज मुलगा झालाय आपल्याला पण पालथा झालाय. कोणतरी बसलं असतं आता काय करायचं म्हणून. शिवाजीराजे म्हणाले, पालथा झालाय, अरे दिल्ली पालथी घालेला हा मुलगा. लगेच वातावरण आनंदाचं झालं. जे काही थोडंसं नैराश्य पसरलेलं होतं त्या राजगडावर ते नैराश्य पूर्णपणे गेलं आणि तिथं सगळे लोक पूर्णपणे आशावादी झाले. पेढे वाटले असतील बहुतेक त्यांनी, शिवाजी महाराजांनी नंतर पेढे वाटले असतील. तिथं राम असं नाव ठेवलं त्यांनी मुलाचं. राम त्यांची जी मुद्रा आहे म्हणजे राजाराम महाराजांचा जो मुलगा आहे त्याची शिवाजी त्याचं नाव, त्याची जी मुद्रा आहे ती अशीच आहे, प्रतिपतचंद्र लेखे व वर्धेष्णुर विश्ववंदिता राम सुनो शिवसैषा मुद्रा भद्रा यदाचते. शिवाजीची रामाचं फक्त तिथं नाव, पण मुलाचं नाव राम ठेवलं शिवाजीराजांनी. फार महत्त्वाची गोष्ट आहे त्यातली. संभाजी असं त्यांनी मुलाचं नाव ठेवलं होतं थोरलं. त्याचं कारण शिवाजी महाराजांचा थोरला भाऊ संभाजी नुकता 54 साली वारला. मग त्या मुलाचं, आपल्या भावाचं नाव त्याने आपल्या मुलाला तिथं ठेवलं. मी सांगतोय तो प्रसंग फार वेगळा आहे. औरंगजेबाच्या दरबारातला हा प्रसंग आहे की औरंगजेबाचे मनसबदार उभे आहेत, औरंगजेबाचे शहाजादे इथं उभे आहेत आणि औरंगजेबाच्या अलकाबाचे नारे चाललेत. म्हणजे हजरत सलामत, किबलाय दीनू दुनिया, अबुल मुझफ्फर मुइनुद्दीन मोहम्मद औरंगजेब, शहनशाह गाझी आलमगीर बहादूर असे अलकाब चाललेत. आणि औरंगजेब येतोय आणि म्हणतो, ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले माँ बदौलत ये आज क्या देख रहे हैं? हमारी आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. यह है हमारे मामूजान अमीरुल उमरा शाइस्ता खान साहब. सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जहाँ बच गई, सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी इन्हें. यह है हमारे सिपह सालार जसवंत सिंह, जोधपुर महाराजा. मराठों के मार के जख्म इन्होंने सीने पे नहीं पीठ पे खाए हैं. यह है सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खां बहादुर. शिवाजी सूरत आए तो ये सूरत से दुम दबा के भाग गए. यह है हबशी फौलाद खान, इनके हथेली पर मिठाई रखकर शिवाजी आगरा के कैद खाने से फरार हो गए. हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खान ने. यह है कारतलब खां, यह रसूल बेग रोजबानी, यह मीर आतिश तरबियत खां, ये खान जहाँ बहादुर, बहादुर खान कोकलताश, ये बूंदी नरेश, भाव सिंह हाडा, ये रनमस्त खां, ये केसर सिंह, ये सैयद मुनव्वर खां बारहा. तमाम सारे राजपूत, बुंदेल, तुर्क, ईरानी, अफगानी, उज़्बेकी, हबशी, मुगल फौजमंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी. क्यों सिवा को ये फतह हासिल होती है? हमारी तरह गोला बारूद, हाथी, घोड़े, खजाना, तोपे सिवा के पास नहीं है, फिर भी फतह हासिल होती है उसे. क्यों? ये क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शहजादे, तुम कभी नहीं समझ पाओगे. औरत, शराब, नाच गाने, मौज मस्ती और इश्क व मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर सिवा को कभी नहीं समझ पाओगे. इस सिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाए, नए जंग बहरीन की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कई ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए उसने. हमने सीवा के लोगों को लाखों के जागीर का लालच दिया, लेकिन उन जामबाज मराठों ने उस पर थोक दिया. आज तक हम दुनिया की हर चीज़ खरीद सकते थे, लेकिन सीवा के उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया. वे रुकते नहीं, वे थकते नहीं, वे झुकते नहीं और वे बिकते भी नहीं. शिवाजी घाघ है, चालाक है, दगाबाज है, नामाकूल है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. दुश्मन के भी मजहबी कलाम, औरत और फकीरों की इज्जत करता है वो. इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है.
इसमें कोई शक नहीं शहजादे कि हम खुश नसीब है, हमें दुश्मन भी जो मिला वो शिवा जैसा. चारित्र्य हा एक गुण जरी कोणी त्यांच्याकडनं शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं जर का कोणी शिकलं, आणि तो क्लिंटनसारख्या माणसांनी खरंच शिकायला पाहिजे होता. आणि या वॉर्ड आणि या लोकांनी शिकावं सगळ्याच्यातनं. जे लोक प्रसिद्धीच असतात ना, टी व्हीवर वगैरे सारखे त्यांचे चेहरे दिसत असतात ना, असल्या लोकांनी हा गुण घ्यावा तिथं त्याच्यात. काय फार शिकण्यासारखं आहे. शेवटी शिकायचं काय? मग एखादं चरित्र वाचून आपल्याला नेमकं शिकायचं काय असतं यात? आपण आपले गुण कसे वाढवायचे, कुठल्या संकटाला कसं सामोरं जायचं. एक ॲबे बार्थेलोमू कॅरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी आला होता. तो रोह्याला उतरला. ही गोष्ट मी सांगतोय ती 1672ची गोष्ट आहे. आणि तो राजापूरला जायचं होतं. त्याला फ्रेंचांच्या वखारी तिथं होत्या. आणि मग त्याला कारताच पाहिजे होता, त्याला परवाना पाहिजे होता. म्हणून शिवाजी महाराजांच्या तिथल्या त्या ऑफिसमध्ये आला. तिथे कोणतरी बसला होता माणूस अधिकारी. मग त्यांनी परवान्याचं काम दिलं, पैसे भरले. मग ते परवान्याचं काम चालू झालं. मग तो परवाना चौकी असतील तिथं दाखवायचं आणि पुढं जायचं. तर त्या शिवाजी राजांचा तिथला जो अधिकारी होता, त्या अधिकाऱ्याचं आणि याचं संभाषण झालं ॲबे कॅरेचं. ते त्यांनी तिकडे डायरीत लिहून ठेवले. त्यांनी असं लिहिले, त्यांनी विचारलं की तुमच्या राजाला विजय का मिळतो कायम? तेव्हा शिवाजी महाराजांच्या माणसाने उत्तर दिलं की आमच्या राजांचं हेर खातं अत्यंत बळकट आहे. हेर खातं अत्यंत बळकट आहे. राजे हेरांच्यावर भरपूर पैसे खर्च करतात. ते हेर त्यांना वेळीच बातम्या आणून देतात आणि त्याच्यावर शिवाजीराजे आपलं प्लॅनिंग करतात. त्यामुळे शिवाजीराजांना विजय मिळतो. एवढंच नव्हे, त्यांनी सांगितलं त्यांनी यातल्या भूगोलाचा अभ्यास केलेला आहे. इथल्या एवढंच नव्हे तर त्यांनी नकाशे काढलेले आहेत, इथले नकाशे काढवून घेतलेले आहेत. असं त्यांचं कॉन्व्हर्सेशन चाललेलं असताना या माणसाने विचारलं, मग तुमच्या राजाच्या मनात काय? त्याच्या मनातली गुंज काय? त्या राजाचं स्वप्न काय? तेव्हा त्या शिवाजीराजांच्या माणसाने सांगितलं की सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत सर्व प्रदेश काबीज करायचं शिवाजी महाराजांचं स्वप्न आहे. हे जे स्वप्न महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे, हे स्वप्न आहे भारतवर्षाचं. आणि हे स्वप्न जर का शिवाजीराजांचं आपण जर का ठेवलं असतं कायम, तर आज आपल्याला पश्चिमेकडनं हल्ले झाले नसते कधी. जे काही होत आहेत सारखे, जे सारखे होत आहेत आणि चालू राहिले, याचं कारण असं आहे दुर्लक्ष. चुकातनं शिकायचं नाही. शिवाजीराजे एकदाच त्यांनी त्या पुरंदरला तह केला आणि 23 किल्ले दिले. परत कधीही त्यांच्यावर ही आपत्ती आली नाही. कारण ही ऑलवेज लर्न फ्रॉम द मिस्टेक्स. कोण चुका करत नाही? माणूस प्राणी आहे हा, तो चुका करणारच. पण चुका परत परत करायच्या नसतात. एक चूक दुसऱ्यांदा करायची नसते. आपण जे काही करत आलेलो आहे ते आपण चुकाच करत आलो आहे. आपल्या चुकांचाच इतिहास आहे आत्तापर्यंत. जर का आपण बघत गेलो, गेल्या स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे जे काही चाललेलं आहे, किती हल्ले होत आहेत, कसे होत आहेत. तारीख जवळ आली आहे, 26 तारीख आहे ती या महिन्याची. ते काही मी सांगायला नको मुंबईकरांना काय झालं आणि काय नाही 26/11ला. परंतु जर का शिवाजीराजांनी आरमार जे बांधलं, हे आरमार जर का बांधलं त्याने, हे लोकांनी लक्षात घेतलं असतं तर हा दिवस आपल्याकडे बघायला मिळाला नसता आपल्याकडे कधी. शिवाजी राजांनी आपली किनारपट्टी सुरक्षित ठेवण्यासाठी आरमाराची निर्मिती केली. का सुरक्षित? कुणापासनं? सिद्ध्यांचे हल्ले होत असत. सिद्धी इथल्या मुली पळवून मस्कतला विकत असत. सिद्धी इथं सगळ्यांचे घरदारं जाळत असत, गुरं पळवत असत. आणि हे अत्याचार थांबवण्याच्यासाठी म्हणून शिवाजीराजांनी किनारपट्टी सुरक्षित करण्याच्यासाठी, गोव्यात पोर्तुगीज लोक होते, त्यांचा आपल्याला अपाय होऊ नये म्हणून शिवाजीराजांनी शेजारी सिंधुदुर्ग बांधला. सिद्धी होता, तो सिद्धी हे सगळे गोंधळ करतो म्हणून सिद्ध्याच्या किल्ल्याच्या शेजारी जंजिऱ्याच्या जवळ एक बेट आहे. तिथे शिवाजीराजांनी कासा म्हणून त्या बेटावर पद्मदुर्ग असा एक किल्ला बांधला. ते वाक्यसुद्धा पत्रातलं फार सुंदर आहे, जिवाजी विनायकाला लिहिलेल्या पत्रातलं, की पद्मदुर्ग वसवून राजपुरीचे उरावर दुसरी राजपुरी आम्ही बांधलेली आहे. आणि तिसरा, या मुंबईच्या इंग्रजांना शह देण्यासाठी शिवाजीराजांनी खांदेरीला किल्ला बांधला. खांदेरी आणि उंदेरी 2 बेटं थळच्या समोर येतील. का केले उद्योग त्यांनी? सुरक्षितता ही फार महत्त्वाची असते. शांतता, सुरक्षितता. आणि शिवाजीराजांनी आपल्या स्वराज्यात शांतता राखण्याच्यासाठी, सुरक्षित स्वराज्य ठेवण्याच्यासाठी, जनतेला दिलासा देण्याच्यासाठी म्हणून ही आरमाराची निर्मिती केली.